नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठा आणि ओबीसी यांच्यातला महाराष्ट्रातला संघर्ष अद्यापही शमण्याचं नाव घेत नाहीये. मराठा कुणबी आहेत की नाहीत, कुणबी मराठा एकच आहेत का, इथपर्यंतच्या आजवरच्या चर्चा वेगवेगळ्या स्तरांवर सुरू होत्याच, पण त्यात एक नवं वळण आलेलं आहे आणि ते वळण आहे चोरून कुणबी होण्याचं. ओबीसींचे नेते, त्यात सुद्धा स्पष्टपणे सांगायचं तर धनगरांचे नेते असलेल्या प्रकाश शेंडगेंनी या संदर्भात काही कागदपत्र समोर आणलेली आहेत. त्या कागदपत्रांच्या आधारे प्रकाश शेंडगे असा दावा करतायत की ज्यांच्या कुणाच्या वंशावळीत कुणबी दाखला नाही, कुणबी उल्लेख नाही, ती मंडळी आता आपल्या वंशावळींवर खाडाखोड करून तिथे कुणबी लिहितात आणि पर्यायानं कुणबीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात. हा सगळा प्रकार हा चिंताजनक आहे. तो याच्यासाठी कारण शेंडगेंच्या माहितीनुसार हा प्रकार प्रशासनातली मंडळी करत आहेत. एका टप्प्याच्या पलीकडे जाऊन शेंडगेंनी जे सुचवलंय ते सुद्धा जास्त गंभीर आहे. त्यांचा इशारा अशा पद्धतीकडे आहे की जे कोणी प्रशासनातले मराठा अधिकारी आहेत ते ठरवून आपल्या समाजाला, आपल्या समुदायाला अशा प्रकारचं कुणबी आरक्षण चोरीनं देऊ पाहतायत. मराठा आणि कुणबी हे वर्णव्यवस्थेतले दोन स्वतंत्र घटक आहेत. एक घटक सवर्णांमध्ये आहे, दुसरा घटक शूद्रांमध्ये आहे. कोणताही कायदा सवर्णाला शूद्रात ढकलू शकत नाही. कोणताही कायदा सवर्णाला शूद्राची मान्यता आणि लाभ मिळवून देऊ शकत नाही. मात्र लोकशाही असलेल्या भारतामध्ये सवर्ण असलेले मराठे आता कुणबी होण्याच्या साठीचे प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र मागतायत, हट्ट करतायत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्याला जबाबदार मनोज जरांगे यांचं आंदोलन ठरलेलं आहे. सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी करा ही त्यांची अत्यंत चुकीची मागणी अद्याप कायम असतानाच दुसऱ्या बाजूला ज्यांना कुणबी वंशावळी सापडत नाहीत असे मराठे सुद्धा चोरून कुणबी व्हायला लागले आहेत. ही बाब गंभीरतेनं घ्यायला हवी, कारण अशानं आरक्षणाचा मूळ हेतू तर बाधित होणारच आहे, त्याच्याही पलीकडे जाऊन आरक्षणाची मूळ रचना सुद्धा उखडून टाकली जाईल अशी भीती आहे. या निमित्तानं आपण लक्षवेधी चर्चेमध्ये जो विषय घेतलाय तो आहे की मराठे खोटे दाखले का घेत आहेत. या चर्चेत आपल्या सोबत असलेले मान्यवर कोण, त्यांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देण्यापूर्वी प्रकाश शेंडगे यांनी काय दावा केलेला आहे तो आपण पाहणार आहोत. प्रकाश शेंडगे यांच्या मार्फत केला गेलेला दावा हा एक प्रकारे आरक्षणाची व्यवस्था राबवली कशी जाते आणि एकदा प्रशासनानं मनात आणलं तर सवर्णाचा शूद्र, शूद्राचा सवर्ण होऊ शकतो का, असेही प्रश्न उपस्थित करते. या निमित्तानं आधी प्रकाश शेंडगेंचा पटकन आपण बाईट अर्थात त्यांची प्रतिक्रिया पाहूया आणि मग पुढे चर्चेकडे वळणार आहोत. हे जे बोगस कुणबी दाखले जे आहेत ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि जे अधिकारी ह्याला जबाबदार असतील त्या अधिकाऱ्यांच्यावरती ताबडतोब सीआयडी चौकशी करून त्यांच्यावर ॲक्शन केली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांचं सगळं प्रमोशन, त्यांचे सगळे भत्ते सगळे जप्त करण्यात आले पाहिजे, कारण इतका मोठा अन्याय त्या गरीब समाजावरती करत आहेत. या निमित्तानं आपल्यासोबत चर्चेत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्यासोबत ओबीसींचे नेता लक्ष्मणराव गायकवाड आहेत, आपल्यासोबत जरांगेंचे समर्थक किशोरजीत चव्हाण आहेत आणि ओबीसी नेता तसंच या आंदोलनातले एक महत्त्वाचे घटक या नात्यानं बालाजी शिंदे आपल्यासोबत आहेत. सर्व मान्यवरांना या चर्चेमध्ये एक छोटीशी विनंती एवढीच की वेळ मर्यादेमध्ये आपली भूमिका प्रत्येकानं मांडायची आहे आणि या चर्चेत पटकन आपली भूमिका मांडून वेळ मर्यादेत आपलं उत्तर संपवायचं आहे. मी पटकन चर्चेला सुरुवात करतो. आपल्यासोबत लक्ष्मण गायकवाड आहेत. लक्ष्मणराव, माझा आवाज येतोय आपल्याला? हा, येतो. बोला. आपण पटकन याचा खुलासा करावा की ज्या पद्धतीनं दाखल्यांमधला घोटाळा तुम्ही समोर आणलाय, वंशावळीतली जातीची चोरी तुम्ही समोर आणली आहे, ती कुठली आहे, किती ठिकाणी झाली आहे, करणारी मंडळी कोण आहे? खरं तर तुम्हाला सांगतो, प्रशासनामध्ये
आम्हाला भटक्या विमुक्तांच्या लोकांना सर्टिफिकेट घेण्यासाठी 6 महिने लावतात. आमच्या 1961 ची माहिती गोळा करतात. आम्हाला जन्म गाव नाही, बर्थ प्लेस नाही. आम्हाला मात्र एक सर्टिफिकेट द्यायला 6 महिने लागतात. आणि तुम्ही चोरी छुपी तुमची सत्ता आहे, तुमची ताकदवार लोक आहेत. एक मराठा लाख मराठा तुमची ताकद आहे म्हणून आमच्या भटक्या विमुक्तावर कशाला अन्याय करता. अक्षरशः कुणबी म्हणून मराठा म्हणून खोडलेलं आहे आणि तिथं कुणबी लिहिलेलं आहे. असे आमच्याकडे 15-20 पुरावे आहेत मराठवाड्यातले. आणि मग तुम्ही आमच्या पोटावर पाय कशाला देता. सरसगट मराठा म्हणजे इथे विलासराव देशमुखचे पोरं, अशोक चव्हाण, शरद पवारचे कुटुंब हे सुद्धा जर आरक्षणामध्ये येत असतील सरसगट मराठा, तर हे मान्य आहे का जरंगे पाटलाला. मग आमच्या मसनवाट्यातला मसोदगी कुठं जावा मला सांगा. नंदी बैलवाला, साप गरुडी हे ओबीसी आहे. कारण हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, तर ही शूद्रासाठी सवलत आहे. आता एकदम क्षत्रिय हा जर आमच्यामध्ये येऊ लागला, त्यानं जर म्हणू लागला मला बी शूद्र म्हणा, माझ्या दाखल्यावर कुणबी आहे. कुणबी हे कोकणामध्ये जात आहे. कुणबी हे प्रत्येक शेतकरी, जैनाचे पण कुणबी आहेत, ब्राह्मण पण कुणबी आहेत. जो शेती करतो तो कुणबी आहे. परंतु योगायोगानं कोकणामध्ये कुणबी हे जात आहे आणि मराठा हा वेगळा आहे. याची तपासणी नीटपणे जरंगे पाटलांनी करावं. उगी विनाकारण वाद वाढवू नये. गरीब मराठ्याला सवलत मिळण्यासाठी आमचा कुठलाही वाद नाही. आमचं तर म्हणणं आहे की मराठ्यांना गरीब आहेत त्यांना काय पाहिजे ते द्या, पण भटक्या विमुक्तामध्ये कशाला घुसवता. बर, हा मुद्दा केवळ आणि केवळ भटक्या विमुक्तांपुरता नाहीये. आपल्याला याच निमित्तानं इतरही कुणबी असोत किंवा इतरही ओबीसी मधल्या जाती असोत त्यांच्यामध्ये अशा प्रकारची घुसखोरी होतीये का हेही जाणून घ्यायचं आहे. मला पटकन बालाजी शिंदे आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे. बालाजी शिंदे, माझा आवाज येतोय आपल्याला? हो, येतोय. जी, बालाजी शिंदे, आपण या गोष्टीचा खुलासा करावा की जे काही प्रकरण आता जात चोरीचं समोर येत आहे आणि खास करून आरक्षण मिळतंय म्हणल्यानंतर ज्यांच्या वंशावळींमध्ये संबंधित पुरावे नाहीत ते सुद्धा खाडाखोड करून करतायत. तर ही खाडाखोड करण्याची प्रकरणं तुम्हाला कोणत्या गावामध्ये जास्त लक्षात आली आणि करणारी मंडळी प्रशासनातली कोण आहेत? मुद्दा मुळामध्ये असा आहे की प्रकाशांना शेंडगेंनी जी काही भूमिका मांडलेली आहे तशा प्रकारची भूमिका मांडण्याचाच त्यांना मुळामध्ये अधिकार नाही आहे. कारण ते स्वतः 27% आरक्षणामधला 3.5% स्वतंत्र आरक्षण धनगरासाठी त्यांनी घेतलेलं आहे. ते एनटीच्या स्वतंत्र सवलतीमध्ये ते स्वतः आहेत आणि एनटीची सवलत घेत घेत ते आदिवासीची, धनगर समाजाला आदिवासी करा या प्रकारची मागणी घेऊन राज्यामध्ये लढत आहेत. म्हणजे ओबीसी तुकडा करतील, एनटीची सवलत घेतील आणि आदिवासीच्या मार्गाचा प्रवास करतील आणि मी ओबीसीचा नेता आहे म्हणतील. मुळामध्ये ओबीसीच्या लढ्यावरती बोलण्याचा प्रकाशांना शेंडगेला नैतिक अधिकार नाही. ते त्यांचं राजकीय आहे, ते राजकारण आहे आणि स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी हा सगळा उपद्व्याप त्यांनी चालवलाय. सर्टिफिकेट द्यायला सुरुवात होऊन 15 दिवसही झाले नाहीत आणि कोणते चोरीचे आहेत आणि कोणते खरे आहेत आणि कोणते खोटे आहेत यांच्या आज कसं काय निदर्शनास आलं. एखादी गोष्ट अशी आहे की जर खोटे प्रमाणपत्र काढले गेले तर त्याच्यासाठी आपण आज कायदा करायची आवश्यकता नाही. अनेक दिवसापूर्वी कायदा झालेला आहे. खोटं प्रमाणपत्र काढलं तर त्याला जेल होऊ शकते, त्याला दंड होऊ शकते. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ज्यांचे नावं त्याच्यामध्ये अनेक वर्षापासून कुणबी होते मात्र त्यांना त्या ठिकाणी फायदाच दिले गेले नाही, 2-2, 3-3 पिढ्या त्यांच्या जर वाया गेलेल्या असतील तर माझं असं म्हणणं आहे की जे पात्र होते परंतु त्यांना दिल्या गेलं नाही तर त्याच्या संबंधात जे काही ज्यांच्यामुळे दिलं गेलं नाही त्यांच्यावरही गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. आणि ह्या ठिकाणी अजून मुद्दा असा आहे की जे कुणबी नावाचं जे काही प्रमाणपत्र असेल ते कोकण असो, विदर्भ असो अथवा महाराष्ट्रामध्ये कुठेही असो ते व्हॅलिड आहे आणि ते व्हॅलिड मानावं लागेल. कारण कुणबी प्रमाणपत्र विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये घेण्यासाठी ज्या प्रोसेस आहेत त्याच प्रोसेस मराठवाड्यामध्ये सुद्धा आहेत आणि महाराष्ट्रात इतरत्र आहेत. बालाजीराव, ज्या पद्धतीचे दावे थोड्या वेळापूर्वी आपल्या सोबत चर्चेमध्ये लक्ष्मण गायकवाडांनी केले त्यापेक्षा विपरीत भूमिका आहे का आपली? आणि आपल्याला जे दावे लक्ष्मणराव करतायत ते मान्य नाहीत? अजिबात करत असलेले दावे हे चुकीचे आहेत, राजकीय स्वरूपाचे आहेत आणि स्वतःची राजकीय भूमिका व्यक्त करणारे आहेत. अरे रे 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 रे, तुम्ही एवढं जर खोटं बोलत असाल
तर वाट लागली. अरे भटके विमुक्त सुद्धा ओबीसी आहेच, लक्षात घ्या. आणि ओबीसी तुम्हाला स्वतंत्र, तुम्हाला भटके विमुक्त म्हणून महाराष्ट्रात तुम्हाला एनटीए हबाकडे स्वतंत्र सवलती मिळाल्या. ओबीसी मध्ये खऱ्या अर्थानं बरबाद झालाय. नावी, धोबी, कुंभार, सोनार, लोहार, सुतार, 12 बलुतेदार या महाराष्ट्रामध्ये बरबाद झालाय. 12 बलुतेदाराच्या आरक्षणावर महाराष्ट्रामध्ये कोणता एनटीए हबाकडे बोलत नाही किंवा ओबीसी नेता बोलत नाही. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी 12 बलुतेदाराला स्वतंत्र आरक्षण द्या भूमिका घेतली. त्यामुळं ज्याला ज्याचा फायदा होईल त्या पद्धतीने मार्गाने प्रयास करत असतात. तुम्हाला स्वतंत्र सवलती मिळतात, मग तुम्हाला 12 बलुतेदार उद्ध्वस्त आहे त्याची जाणीव झाली नाही का? फक्त नावं घेण्यासाठी 12 बलुतेदार पाहिजेत का तुम्हाला? तुम्ही मराठीची गुलामी स्वीकारली का? प्रस्थापित मराठीची राजा म्हणला म्हणून मराठ्यांच्या गुलामीची भाषा बोलू नका. हजारो वर्ष गावगाड्यामध्ये मराठा आणि 12 बलुतेदार एक जीव राहिलेले आहेत आणि मराठ्याच्या भरोशावरच 12 बलुतेदार वर्षानुवर्ष जगलेले आहेत. दुर्दैवाने काही आगाऊ बोलण्याचा विषय नाही, गुलामी किंवा गुलामीचा विषय नाही आहे. मराठ्यांना नाही, क्षत्रियांना नाही, भटक्या विमुक्तांच्या ताटामध्ये तुम्ही कशाला येऊ लागलात? आम्ही ओबीसीचा वर्ग आहोत. तुमच्या भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र आरक्षण तुम्ही पूर्वीच घेतलेलं आहे. तुम्हाला सगळ्याबद्दल बोलायचं असेल तर एनटीए हबाकडे कॅन्सल करा. 27% आरक्षण जे केंद्राने दिले ते 27% महिन्याला ओपन करा. एकीकडे तुम्ही 27%चे तुकडे कराल, स्वतंत्र फायदा घ्याल, पुन्हा ओबीसीच्या उरलेल्या आरक्षणावर बोला. तुम्हाला बोलायचा अधिकार नाहीये. नाही शिंदे, तुम्ही धुणारे परीट लोक थुंकल्यानंतर माग थुंकतात दिसल्याबरोबर तोंड. ओबीसी मध्ये 27% जे आरक्षण आहे एनटीए हबाकडे तुम्ही तुकडे केले, ओबीसीचं नुकसान केलेलं आहे. तुम्हाला स्वतंत्र तुकडे मिळाले, तुम्ही तुमच्या आरक्षणामध्ये सवलत द्या, गरीब मराठ्यांना सवलत द्या, आमचं नाही. परंतु तुम्ही आमच्या शूद्रामध्ये कशाला येऊन आला? मला या वादात हस्तक्षेप करायचा आहे आणि बालाजी शिंदे, लक्ष्मणराव गायकवाड दोघांनाही विनंती आहे, थोडं क्षण आपण थांबा. आपल्याला आता जरांगी समर्थक असलेल्या या चर्चेत किशोर चव्हाण जोडले गेलेत, त्यांच्यापर्यंत पोहोचायचंय. किशोरजी, माझा आवाज आपल्याला येतोय? हो, येतोय सर. जी, किशोरजी, या चर्चेतला जो एक महत्वाचा मुद्दा असा आहे की कुणबी म्हणून आरक्षण मिळणार हे एकदा समोर आल्याच्या नंतर विषय पुढे वाढत गेलाय आणि तो आता ज्यांच्या वंशावळीत कुणबी नाही त्यांनी वंशावळीवर कुणबी लावून घेण्याचा आहे. हे सगळं जरांगेंच्या आंदोलनाच्या नंतर घडताना दिसतंय. जो दावा लक्ष्मणराव गायकवाड आणि त्यांच्या सोबत त्यांचे नेते प्रकाश शेंडगे यांनी एका पत्रकार परिषदेत केला तो तुम्हाला मान्य आहे आणि हा तुमच्या आंदोलनामुळे घडत असलेला प्रकार आहे, हा दावा सुद्धा मान्य आहे का? सर्वप्रथम मी दोघं आमचे सहकारी चर्चा करताना शांत होतो. माझी भूमिका मांडताना शांत राहावं आणि त्यांचा वेळ आल्यावर त्यांनी उत्तर द्यावं. सर्वप्रथम प्रकाश शेंडगे साहेबांनी जे म्हटलंय तुमच्या भाषेत की असा असा प्रकार होतोय, आता आमच्या शिंदे साहेबांनी सहकार्यांनी तोच सांगितलं आहे की आज एनटीत असताना ते एसटीची सवलत मागताय शेंडगे साहेब किंवा धनगर समाज, आणि त्याला आमचा सपोर्ट आहे असं समजून आपण पुढे चालूया. शेंडगे साहेबाला तुमच्या माध्यमातून धनगर समाजाला एक विनंती करतोय की शेंडगे साहेबांनी पहिले छगन भुजबळ साहेबांना विचारावं की आम्हाला एसटीत जायचं आहे, तुमचा पाठिंबा आहे किंवा नाही. नंबर 1. दुसरा मुद्दा, आता लक्ष्मण गायकवाड जे आहे, एक लक्ष्मण गायकवाड आयोगाचे सदस्य पण होते माझ्या माहिती, तेच आहे का ते त्यांनी हो किंवा नाही सांगावं. यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे, जे आयोगाचे मेंबर होते मराठवाड्यात त्यांनी सर्वे केलेला होता मागच्या वेळेस बापट आयोगाच्या वेळेस, तर त्या सर्वेत त्यांना काही गोष्टी चांगल्या आढळल्या होत्या. नंबर 2. तिसरा मुद्दा, जो कुंभीचा आणि खाडाखोडीचा मुद्दा जो शेंडगे साहेब उभं करत आहे, हा फक्त राजकीयच्या भावनेतून उदय झालेला आहे. आता शिंदे आमच्या सहकार्याने सांगितलं आहे की हा कुंभी समाज पहिल्यापासून ओबीसीत आहे, पहिल्यापासून आरक्षणात आहे. विशेष माळी समाज, तेली समाज आरक्षणात ओबीसीत येण्यापूर्वीपासून कुंभी समाज आरक्षणात आहे, हेही त्या बांधवांनी लक्षात घ्यावं. आणि कुंभी हा ऑलरेडी ओबीसीत आहे आणि त्या नोंदी 70 वर्षानंतर प्रशासनाच्या प्रयत्नाकरता केल्यानंतर मराठा समाजाच्या अज्ञान असल्यामुळं त्या नोंदी आज समोर येत असेल आणि आमचे सहकारी विरोध करत असेल तर यांचं आम्ही अज्ञान समजू शकतो. पण राजकीय भावनेतून ते विरोध करत असतील तर त्यांना तो अधिकार आहे, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही.
म्हणून तर आम्ही म्हणतो मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं हे एकमेव यश आहे की मराठवाड्यात जे मिळत नव्हतं ते मिळत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट ओबीसीच्या बांधवांना मी विनंती करून सांगतोय, मराठवाड्यातील बाहेर जो कोणताही कुणबी समाज आहेत आमचा, तो आज संख्या जास्त वाढताना मराठवाड्याच्या बाहेर दिसतात, ते पहिल्यापासून ओबीसीत आहे. हा गैरसमज ओबीसी बांधवांनी काढून टाकावा. ते तर पहिल्यापासून ओबीसीत आहे ना. आमच्या मराठवाड्यात मिळत नव्हते, ती आमच्या आंदोलनाची ही मोठं यश आहे. त्या पद्धतीनं आमचं आंदोलन चालू आहे. बर, लक्ष्मणरावांना त्याचं उत्तर द्यायचं आहे असं दिसतंय. लक्ष्मणराव, आपल्यासाठीचा वेळ सुरू होतो. माझी एक छोटी विनंती आहे फक्त लक्ष्मणराव, आपल्याला, आपणच बोलणार आहात, तुमचं आम्ही सगळं ऐकतो आहोत. लक्ष्मणराव, थोडं मागे सरकून बसा, नीट आपलं म्हणणं ऐकायला येईल. आपला वेळ सुरू होतोय, बोला लक्ष्मणराव. हा हे का त्यांनी जे म्हणत आहेत मग शूद्र, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता एनटी म्हणजे काय ह्यांना विचारा. एनटी म्हणजे डी नोटिफाईड नोमेड ट्राईब. जर आम्हाला ओबीसी मध्ये महाराष्ट्राने का टाकलं मग? आम्ही एनटी म्हणजे काय संविधानाचा भाग आहे का? बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती जमातीचा वेगळा वर्ग केलाय आणि इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी आम्हाला विमुक्त भटके असं नाव देऊन संविधानाच्या बाहेर टाकलंय. 1000चं बजेट नाही. आता ओबीसी मध्ये आल्यामुळं आमचं कुठं बजेट बनत आहे आणि त्याच्यात तुमची घुसखोरी, नदीबैलवाले, माकडवाले कुठं जावं? हे आता जी शिंदे बोलत आहे यांना मराठ्यांनी राजांनी सुपारी दिली असेल, त्याच्याशिवाय हे बोलू शकत नाही. कारण ह्याला एवढं तर कळलं पाहिजे की धोब्याला गावामध्ये आज सुद्धा बघितलं तर मागं फिरून थुंकतात. मग मराठा आणि धोबी एकत्र जेवणार का? कशासाठी समर्थन? माझं म्हणणं, गरीब मराठ्याला तुम्ही सवलत द्या, 50% मधून द्या. शूद्रामध्ये कशाला घालता? तुम्ही क्षेत्रीय आहात एवढं तर कबूल करा. क्षेत्रीय हे राज्यकर्ते आहेत आणि शूद्र, अतिशूद्र हे अनुसूचित जाती जमाती मागासवर्ग आहेत. आता आम्ही भटक्या विमुक्तांचे लोक शूद्रामध्ये येतो. आम्हाला एनटी म्हणणं म्हणजे आमची फसवणूक आहे. राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये इथल्या मराठा सत्ताधीशांनी भटक्या विमुक्तांचे लोक आमदार, खासदार होऊ नये म्हणून वेगळा वर्ग महाराष्ट्रात करून ठेवलाय जो संविधानाशी निगडीत नाही. त्याचं बजेट महाराष्ट्रात बनत नाही. आता ओबीसी मध्ये आम्ही आल्यामुळं एनटीला म्हणून बजेट देत आहे ते ओबीसी. पण लक्ष्मणराव मध्ये याच्यात हस्तक्षेप करतो आणि एक प्रश्न विचारतो. तो प्रश्न असा आहे की मग या सगळ्या प्रकरणाला ज्यात तुम्ही सांगता आहात की जात चोरण्याचे प्रयत्न होत आहेत, खोट्या पद्धतीचे दाखले देण्याचा प्रयत्न होत आहे, या सगळ्याचा आणि जरांगेंच्या आंदोलनाचा संबंध काय आहे? लक्ष्मणराव, उत्तर द्या. नाही, माझं म्हणणं की जरांगेंनी किती भूमिका बदलल्या. आता पूर्वी मराठा आंदोलन जे होतं हे आरक्षण त्यांचं जनरल मध्ये आम्हाला ओबीसीत नको म्हणत होते. आता हे सुप्रीम कोर्टामध्ये हारले, सर्व ठिकाणी हारले. हे मागासवर्ग नाही ते सिद्ध झालं. आता बॅक एंट्री, तुम्हाला सांगतो, कुणबी हा शब्द ब्राह्मणामध्ये आहे, मारवाड्यामध्ये आहे. जो शेती करतो त्याला कुणबी म्हणतात. परंतु कुणबी एक जात आहे कोकणामध्ये, त्याचा अभ्यास जरांगे पाटलांनी करावा. पण आम्ही भटक्या विमुक्ताचे 45 जातोय, गावाच्या बाहेर पालं टाकून राहतो. त्यांना तुम्ही मागं का ठेवलं? त्यांची गरिबी दिसत नाही का जरांगे पाटलांना? जरांगे पाटलांनी आमच्या नंदीबैलवाल्याकडे यावं, वैदूकडे यावं, वडराकडे यावं, कैकाड्याकडे यावं, तकारी बांधते उचले तिथंच ठेवले. तुम्ही महाराष्ट्र सरकारला, मराठ्यांना तुम्ही विचारा जॉब. तुम्हाला जसं गरीब केलं तसं आम्हाला गावाच्या बाहेर झोपडी काढून राहणं भाग पडलं. आणि गावात आलं तर आधी आमचं पुनर्वसन होत नाही. सर्व लोक मिळून मारतात. एक मिनिट, यात आपल्याला चर्चेला पुढे नेणं गरजेचं आहे आणि पटकन तुमच्या या मुद्द्यावर मला उत्तर लागेल. ते उत्तर असेल आपल्यासोबत असलेल्या जरांगे समर्थक म्हणून परिचित किशोर चव्हाण यांचं. किशोर चव्हाण, मराठ्यांनी ओबीसीत घुसखोरी करू नये असा आग्रह वारंवार लक्ष्मणराव गायकवाड करतात. एका मिनिटात त्याच्यावर उत्तर द्या. मी थोड्या वेळाने बालाजी शिंदेंना त्यानंतर लक्ष्मणरावांच्या इतर आक्षेपांविषयी बोलतं करणार आहे. पटकन बोला. सर्वप्रथम गायकवाड साहेबांनी हे लक्षात घ्यावं, मुद्दा पुन्हा तोच आला. मराठवाडा हा पहिले हैदराबाद मध्ये होता, नंतर आंध्रात होता, तिचा आरक्षणात होता, म्हणजे शूद्रात नव्हता का? आणि गायकवाड साहेबांना माझा एक साधा सोपा प्रश्न विचारतो, भारतातील किती राज्यात मराठा म्हणून ओबीसी समावेश झालेला आहे? माझ्या नंतर त्यांनी सांगावं.
हा मराठवाडा तिकडे होता, इथं आला, हा एक मुद्दा. आता त्यांनी शूद्राचा मुद्दा काढला. छत्रपती शाहू महाराजांनी वेदोत्तर प्रकरण झालं, हे लक्ष्मण गायकवाडला माहित नाही आहे का? वेदोत्तर प्रकरण काय होतं? एक राजा मराठ्यांचा, एक ब्राह्मण व्यक्ती त्याला शूद्र म्हणतो, हा वेदोत्तर मंत्र म्हणत नाही. हे सुद्धा चर्चेत येऊन आम्हाला वाटलं की काही बुद्धिवादी चर्चेत चांगल्या प्रकारे विरोध करू शकतील, पण तो मुद्दा राहिला आणि ते शेवटी बजेटवर आले. हो, बजेट तर हे आमच्या हातात आहे का? शासनाने अजून तुम्हाला काय द्यायचं द्यावं, आमचं ते म्हणणं नाहीये. पुन्हा ते आमचे सहकारी शिंदे साहेब ते म्हटले, हो जो 70 वर्षापासून ऑलरेडी कुंभी आहेत, शूद्र आहेत, त्याच्या नोंदी आज या शासनामुळे सापडत असतील तर तुम्ही तर स्वागत करायला पाहिजे. का स्वागत करायला पाहिजे? 70 वर्षानंतर त्यांना न्याय मिळतो. तुम्ही तर असं म्हणायला पाहिजे की यांचं बॅकलॉग सुद्धा भरून द्या. अहो, ती तरी मराठ्यांनी अजून मागणी केलेली नाहीये. लक्ष्मण आणि तुम्ही आपण एक गायकवाड आहोत, गायकवाड असं समजून मराठ्यांचा अनुशेषही भरून दिला गेला पाहिजे, ही मागणी व्यवहार्य आपल्याला वाटते. आपण उत्तर द्यावं, त्यानंतर बालाजी शिंदेकडे पुढचा मुद्दा आहे. आधी लक्ष्मणराव. राज्यात 70 वर्ष आम्ही वडार कैकाडी राजावर होतो का? 70 वर्ष तुम्ही मराठ्यांनीच राज्य केलंय. वेदांत जरी असेल, तुम्हाला जर मंत्र म्हणायची परवा, पण ती तुमच्यासाठी क्षत्रियासाठी होती. वडाराला कधी मंत्र म्हणलं का? पुन्हा नंतर मराठा समाज हा सत्ताधीश आहे आणि सत्तेवर राहणाऱ्या लोकांनी कधी या भटक्या विमुक्तांच्या जातीला ओबीसी मध्ये आता का टाकलं? आम्हाला या एवढे वर्ष जनरल मध्ये का ठेवलं? आणि मग सत्ता तुमची, सर्व काही तुमचं. गरिबी कोणी आणली? आम्ही ओबीसीने भटक्या विमुक्ताने आणली का? अरे तुमच्याच वरच्या उच्चवर्णीय मराठ्यांनी आणली. तुम्ही पहिली मागणी जरंगे पाटलांनी ही करायला हवी की एक मराठा, गरीब मराठा, त्या मराठ्यांनी केला, त्याची संपत्ती वाटून द्या. ठीक आहे. महाराजाकडे ठीक आहे. लक्ष्मणराव या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला प्रतिक्रियाही लागेल. बालाजी शिंदे आहेतच सोबत. बालाजीराव, आपण ऐकताय आतापर्यंत लक्ष्मणरावांनी मांडलेले मुद्दे आणि त्याचा जो प्रतिवाद करण्याचा प्रयत्न आपल्यासोबत किशोरजी चव्हाण आहेत त्यांनी केला, हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलंय, ऐकायला येतंय आपल्याला नीट? की लक्ष्मणराव गायकवाड हे खरं तर सामाजिक विचारवंत आहेत, पण दुर्दैवानं ते प्रकाश अण्णा शेंडगेचे आश्रित विचारवंत बनलेत. आणि त्याच्यामुळे कुठल्याही माणसाला बोलताना त्यांच्या विरोधात कोणी बोलला की कोणाची तरी सुपारी घेतली अशा प्रकारची जे ते घाणेरडी भाषा बोलत आहेत, चुकीचं आहे ते. मुद्दा असा आहे की मुळामध्ये महाराष्ट्रात 1967 मध्ये ओबीसी मध्ये फक्त 272 जाती होत्या. 272 जातीच्या आज 450 जाती, त्याच्यामध्ये कोणत्या कमिशननं अभ्यास करून 450 जाती आणल्या त्याच्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथरावजी मुंडे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा लातूर पट्ट्यामध्ये असणारा एलम समाज जे आहे ते असणारा ओबीसी मध्ये आला. नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले की मग त्या जिल्ह्यातला खुलेकडगी समाज त्याच्यामध्ये जे आहे त्याला, म्हणजे सत्तेमध्ये ज्यानं कोणी येईल त्यानं जे ते त्याच्या मनाने एखादी बैठक बोलवायची आणि सरळ सरळ हे जे मागासवर्गीय गायकवाड आहेत लक्ष्मणराव गायकवाड यांनी काय केलं, 272 जातीच्या 450 जाती ज्या झाल्या ह्या गायकवाड साहेबासारख्या सदस्य असलेल्या लोकांच्याच काळामध्ये झाल्या. आणि परिणाम काय झाला? खऱ्या गरीब असणाऱ्या ओबीसीतल्या खऱ्या उद्ध्वस्त माणसाला न्याय मिळाला नाही. ती आज जे काही डुक्करखान्याची आणखीन कसली जी भाषा बोलत आहे ती परिस्थिती अशी आहे की काळाच्या ओघामध्ये एका काळामध्ये मी मराठ्यांच्या आरक्षणाचा समर्थक आहे अशा प्रकारची भाषा बोलायचं नाही आणि मी काही कोणाचा समर्थक नाही, पण मी ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये राहतो. एका काळामध्ये 50 एकर जमीन असलेला मराठ्याचा पोरगा आज त्याच्या बापाला 1.5 एकर आणि 2 एकर शेती झाली, गावामध्ये काम करता येईना पाटील म्हणून, आणि त्याच्यामुळे मेट्रो सिटीमध्ये हमाली करायला लागलेत अनेक जे ते मराठा समाजातली पोरं. त्या समूहाला काहीच मदत मिळू नये अशा प्रकारची नियत असणं हे सुद्धा वाईट आहे. पण बालाजी शिंदे या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? सामाजिक न्यायाची ही जी भाषा बोलतात, माझं असं म्हणणं आहे की या राज्यातला जो राज्यकर्ता आहे प्रस्थापित माणूस, त्या प्रस्थापितांनी म्हणजे प्रस्थापित मराठ्यांनीच मराठ्याचं नुकसान केलंय. आम्ही ओबीसीने केलं नाही किंवा अजून कोणी केलं नाही. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा, अलुतेदार बोलुतेदार भटके सगळ्यांनी एकत्र येऊन ज्यांनी खरं नुकसान केलंय त्यांना बाजूला सरण्याची आवश्यकता आहे. पण हे चुकीचे आंदोलन करायलेत आणि हा सगळा राजकीय असणारा भाग आहे. 2024 डोळ्यापुढे ठेवून हे सगळे मेळावे व्हायलेत. हा सगळा जाती गावामध्ये आम्हाला राहायचंय, 12 बोलतेदार हे राहते, हे आमचे गायकवाड साहेब काही खेड्यामध्ये राहत नाहीत,
गावामध्ये एक घर न्हाव्याचं, धोब्याचं, कुंभाराचं, सोनाराचं, सुताराचं, शिंप्याचं, गुरुवाचं, गावातल्या मराठा माणसाच्या भरोश्यावरती आणि त्याच्या शेतीवर अवलंबून असणारा हा गरीब समाज आहे. या गरीब समाजाचा आणि मराठ्याचं फालतू भांडण लावण्याचा हा वाईट प्रकार आहे, हा दुष्ट प्रकार आहे. ठीक आहे. महाराष्ट्राला बालाजी शिंदे, संपूर्ण वेळेची देशात- मर्यादा आहे. बालाजी शिंदे, वेळेची मर्यादा आहे. लक्ष्मणराव उत्तर देऊ इच्छित आहेत. लक्ष्मणराव पटकन उत्तर देतील आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे 1 मिनिट आहे. बरं काय 1 मिनिट, त्यांच्या भीतीमुळे का आम्ही गुलाम व्हायचं काय खेड्यामध्ये? आतापर्यंत आम्हाला गुलाम म्हणून आमचं शोषण केलं, गरीब मराठ्यांना गरीब कोत्यानी केलं, मग त्यांना आमच्या ताटात घालणार का? तुम्ही शोषण करणारी जमात सरसगट का म्हणतो? जरंगे पाटलांनी सरसगट म्हणायचं बंद करावं ना, कुणब्यापुरचं बोलावं कुणबी दाखल्याबद्दल. पण तुम्ही सरसगट म्हणजे पुरात तुमची गुलामी. आता हा शिंदे तुम्ही गुलाम होणार आहात का? परत धुंडत देत बसणार आहात का सर्व गावाचं? तुम्ही मान्य करणार आहात का? आम्ही सर्व एक हो आणि प्रस्थापित मराठ्यांना खाली खेचून त्यांची संपत्ती गरीब मराठ्याला वाटू ना आपण. मागे आणायला. हा जो संपत्ती वाटण्याच्या समाजवादातला मुद्दा आहे, हा वेगळ्या एका चर्चेचा विषय आहे. पण इथे एक मुद्दा किशोरजी आपल्यापर्यंत पोहोचतोय का? तो आहे ओबीसीच्या फुगीर आरक्षणाचा आणि दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या अंतर्गत येऊ पाहणाऱ्या नव्या घुसखोरीचा सरसकटचा विरोध सगळ्याच पातळीवर होतो आहे. किशोरजी, आपलं उत्तर. नाही, हे ओबीसीचे अभ्यासू मंडळी असतील असं आम्हाला समजलं. तुम्ही साधा प्रश्न त्यांना तुमच्या माध्यमातून विचारला, भारतात किती राज्यात मराठा म्हणून ओबीसी समाज करून आरक्षण आहे, त्याचं उत्तर त्यांच्याकडून मिळालं नाही. आंध्र असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, पॉंडिचेरी असेल आणि केरळचा एक जिल्हा असेल, ह्या खालच्या साऊथच्या सर्व राज्यात, दक्षिणेच्या राज्यात मराठा म्हणून ओबीसीत आहे हे ते विसरून गेलेले अभ्यासू मंडळी. घुसखोरीचा प्रश्नच नाहीये. मराठा आरक्षणाची केस सुप्रीम कोर्टात आहे, मराठवाड्याच्या आरक्षणाची केस औरंगाबाद कोर्टात आहे. हे तर फक्त कुंभीचा प्रकार चालू आहे ना. आमचे ओबीसी बांधव किंवा वैचारिक येत आहे. आता यांचं संभाषण ऐकून असं वाटतं यांच्या मनात कोणीतरी एवढं मोठं विष टाळलं की ते चर्चेतून आता बाहेर घेऊन राहिलं. मुख्यमंत्र्यांबद्दल असे शब्द ते वापरत असेल तर धन्यता आहे. त्यांनी त्यांच्या समाजाकडे पाहावं. आणि अजून एक काही सेकंद घेतो. ओबीसीचे प्रश्न तरी सोडवावे. राजकीय आरक्षण गेलेलं आहे आज ओबीसीचं. कोण भांडतं? आम्ही आमचं समर्थन त्याला. नोकऱ्या खाजगीकरण करत होते, हे ओबीसीचे नेते घरात बसले होते. आमचे लोक तिथं मराठे आले, विरोध केला, ते थोडंफार थांबलंय. ओबीसीचे नेत्यांनी ओबीसीचे कोणते प्रश्न सोडवले ते ओबीसीच्या समाजाला सांगावं, नाही तर आम्ही सोडायला समर्थक आहोत. ठीक आहे. चर्चेला लक्ष्मणराव पटकन 30 सेकंद आहेत शेवटची उरलेली. पटकन आपली भूमिका मांडा चर्चेला, त्यानंतर पुढे नेता येणार नाही. मराठ्यांना आम्ही विरोध करणार नाही. मराठ्यांना अजून 50% वाटत ती द्या. पण मराठा आणि ओबीसी पूर्वी एकत्र होते म्हणून आरक्षण मिळत नव्हतं. आता परत आम्ही एकत्र आलो तर आरक्षणाचा मतलब काय राहिला मला सांगा? सर्वच आरक्षणवादी झाले. तामिळनाडू मध्ये जरी मराठा असला तर तिकडचा प्रश्न तिकडा आहे. महाराष्ट्रात 27 मराठ्यांनी भटक्या विमुक्तामध्ये ओबीसी मध्ये यावं. सुतार, माळी, नाविक, कोळी, धनगर, बडगर, हाटकर, वडर, कैकाडी यांच्यामध्ये तुम्हाला कसं जमेल मला सांगा? तुम्ही क्षेत्रीय आहात आणि ब्राह्मण, वैश्य, क्षेत्रीय, शूद्र ठीक आहे. कसे एकत्र तुम्ही आणला? ठीक आहे लक्ष्मणराव, वेळेची मर्यादा आहे. मात्र यातला जो तपशील आहे तो लक्षात घ्यायला हवा. ओबीसींचं फुगीर आरक्षण ओबीसींमधल्याही एका गटाला नकोसं आहे आणि त्यात आता इतर कुठल्या समाजाचे, त्यात सुद्धा खास करून मराठ्यांची घुसखोरी सुद्धा सरसकट ओबीसींना सरसकट अमान्य आहे. या चर्चेला आपण सर्व मान्यवर उपस्थित राहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. वेळ मर्यादेपोटी ही चर्चा आपण इथेच आटोपती घेतोय. लक्षवेधीच्या या चर्चेत तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.